आता बुलेटिनमध्ये एक राजकीय बातमी आहे। मुंबई काँग्रेस विधानसभेच्या 13 ते 15 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। काँग्रेस विधानसभेच्या अधिकच्या जागा मागण्याची सुद्धा शक्यता आहे। यामध्ये कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, वडाळा, सायन, कोळीवाडा, धारावी, बांद्रा यासह बांद्रा पूर्व, चांदिवली, अंधेरी पश्चिम आणि इतर काही जागांसह काँग्रेस जागा मागण्याची शक्यता आहे। शरद पवारांची मुंबईमध्ये 8 ते 9 जागा लढवणार असल्याची माहिती आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीमध्ये या जागा वाटपावरून काय नेमकं होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण 3 पक्ष आहेत, तिन्ही पक्षांना अधिकच्या जागा हव्यात आणि कुणाला आता जास्त जागा मिळतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या फुटीर आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। फुटीर आमदारांना विधानसभेसाठी तिकीट न देता त्यांच्या मतदारसंघातून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच घेतला होता। त्यानंतर आता विधानसभेला सुद्धा त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता या आमदारांची धाकधूक वाढली आहे।